हॅलो एव्हरीवन. आजच्या या व्हिडिओमध्ये मी स्वप्नील तुमच्या सर्वांचं स्वागत करतो, वेलकम करतो. आज खूप जणांकडून तुम्हाला हा व्हिडिओ पाहायला मिळाला असेल. या व्हिडिओमध्ये नेमकं काम काय करायचं ह्याविषयी मी तुम्हाला सविस्तर माहिती सांगणार आहे. यामध्ये ना तुम्हाला काही प्रॉडक्ट विकायचंय किंवा कुठली मोठी इन्व्हेस्टमेंट करायची ह्यातला भाग नाहीये. जो तुम्ही 1-1.5 घंटा WhatsApp, Instagram, Facebookवर जो टाईमपास करताय, तेवढाच वेळ जर तुम्ही इथं दिला, या प्लॅटफॉर्मला दिला, तर घरी बसल्या तुम्ही दिवसाला 500-600 ते ₹1000 कमवू शकताय. आज भरपूर लेडीज आहेत, कुणी स्टुडंट असेल, जो कॉलेज करता-करता हा बिझनेस करू शकतोय किंवा एखादी हाउसवाईफ असेल, तर घरातले बाकीचे काम केल्यानंतर तिला 11 ते 4 हा एक वेळ भेटतो. या वेळेत पण ते 1-2 घंटा या बिझनेसला देऊन पण काम करू शकताय किंवा एनीवन 1-2 घंटा या बिझनेसला देऊन तुम्ही या बिझनेस थ्रू चांगली अर्निंग कमवू शकताय. नेमकं आता अपॉर्च्युनिटी काय आहे? तर माझा पहिला क्वेशन आहे सगळ्यांना, तुम्ही शेअर मार्केट नाव ऐकलंय? भरपूर लोकांनी ऐकलं असेल, नसेल. नेमकं शेअर मार्केट काय? शेअर मार्केट म्हणजे काय? जिथं पैसा इन्व्हेस्टमेंट केला जातो. वेगवेगळ्या कंपनीचे शेअर विकत घेतले जातात आणि मार्केटमध्ये चढ-उतार होईल ना, त्यानुसार त्यांना प्रॉफिट किंवा लॉस होतो. आता तुम्ही म्हणताल सर, की आपल्याला शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची का? तसं काही करायचंय का? नाही मित्रांनो. नेमकं काम काय मी तुम्हाला सांगतो. ज्या फील्डमध्ये आपण काम करतो, त्या फील्डचं नाव शेअर मार्केट आहे. आज जर विचार केला, आपल्यासारखा व्यक्ती शेअर मार्केटमध्ये पैसा का कमवत नाही? त्याचं 2 कारण आहेत. एक तर त्या व्यक्तीकडे नॉलेज नाहीये, माहिती नाहीये, जानकारी नाहीये. नेमकं कोणत्या कंपनीचे शेअर विकत घ्यावं किंवा त्याला प्रॉफिट कसा होईल? आणि दुसरी गोष्ट, त्याला तिथं गुंतवण्यासाठी पैसा नाहीये. तर नेमकं काम काय आहे? तर शेअर मार्केटमध्ये जर एखाद्या व्यक्तीला इन्व्हेस्टमेंट करायची असेल, तर त्या व्यक्तीला सुरुवातीला डीमॅट अकाउंट ओपन करावं लागतं. ज्या थ्रू तो डीमॅट अकाउंट ओपन करू शकतो किंवा तिला इन्व्हेस्टमेंट करू शकतोय. आता इम्पोर्टंट तुम्ही म्हणताल, सर डीमॅट अकाउंट काय आहे? जसं बघा, आपल्याकडे बँक अकाउंट असतं. बँक अकाउंटचा फायदा काय आहे? जिथं आपण पैसा सेव्हिंग करू शकतो, साठवू शकतो. म्हणजे सेव्हिंग पर्पज बँक अकाउंटचा आपण यूज करतो. सेम डीमॅट अकाउंट काय आहे? समजा आता उदाहरणार्थ तुमच्यातला एखादा व्यक्ती आहे, ज्याला शेअर मार्केटमध्ये पैसा इन्व्हेस्टमेंट करायचा आहे. समजा जिओ कंपनीमध्ये त्या व्यक्तीला पैसा इन्व्हेस्टमेंट करायचा आहे. तर जिओ कंपनीचा ओनर आहेत मुकेश अंबानीजी. जर तुम्हाला मुकेश अंबानीजींच्या कंपनीमध्ये पैसा इन्व्हेस्टमेंट करायचा आहे, तर डायरेक्ट तुम्ही अंबानीजींना कॉल करून बोलू शकत नाही, की "सर मला तुमच्या कंपनीमध्ये पैसा इन्व्हेस्टमेंट करायचा आणि प्रोसेस सांगा." समजते ना? तर डीमॅट अकाउंट एक ऑनलाईन ॲप आहे. जिथं तुम्ही कोणत्याही कंपनीचे शेअर घेऊ शकता किंवा विकू शकता. म्हणजे थोडक्यात काय, ज्या व्यक्तीला शेअर मार्केटमध्ये पैसा इन्व्हेस्टमेंट करायचा किंवा ट्रेडिंग करायची, त्या व्यक्तीला डीमॅट अकाउंट ओपन करावंच लागतं आणि आपलं काम काय, फक्त डीमॅट अकाउंट ओपन करायचे, कंपनीला कस्टमर द्यायचे आणि जेवढे आपण कंपनीला कस्टमर देऊ, त्या बदल्यात आपल्याला कमिशन भेटतं. म्हणजे सिंपल आपलं एवढंच काम आहे. नेक्स्ट, आता आपल्याला प्लॅटफॉर्ममध्ये काम कसं करायचंय? जसं बँक अकाउंट असतं. बँक अकाउंटचा उपयोग सेव्हिंग पर्पज होतो. तसं बँक अकाउंटमध्ये वेगवेगळ्या बँका असतात. जसं एस-बी-आय, बँक ऑफ महाराष्ट्र, एच-डी-एफ-सी, ॲक्सिस. सेम डीमॅट अकाउंटमध्ये वेगवेगळ्या डीमॅट अकाउंटच्या कंपनी असतात. जसं एंजल वन आहे, यम स्टॉक आहे, एडलवेज आहे, आय-सी-आय-सी-आय, ग्रो ॲप आहे. अशा वेगवेगळ्या. तर आपण यम स्टॉक, एंजल वन कंपनीचे डीमॅट अकाउंट रेफर करायचं काम करतो. तर सध्या आपण यम स्टॉकवर काम करतोय. तर नेमकं काम कसं करायचंय मी तुम्हाला समजून सांगतो. आम्ही तुम्हाला काही सोशल कंटेंट प्रोव्हाईड करू. तुम्हाला एका ग्रुपमध्ये जॉइन केलं जाईल. ज्या व्यक्ती थ्रू तुम्ही हा व्हिडिओ बघताय, तो व्यक्ती तुम्हाला एका ग्रुपमध्ये जॉइन केलं जाईल. जिथं वर्क फ्रॉम होम घरी बसल्या 500-600 ते ₹1000 कमवा. हे आम्ही तुम्हाला सोशल कंटेंट प्रोव्हाईड करू. जे तुम्हाला डेली बाय डेली Facebook, Instagram इकडं-तिकडं अपलोड करायचे, त्या गोष्टीची तुम्हाला ॲडव्हर्टाइज करायची. जसं तुम्ही स्टेटसला ठेवताल, घरी बसल्या 500-600 ते ₹1000 कमवा. समोरचा व्यक्ती विचारेल, "बाबा नेमकं काम काय आहे?" तर तुम्ही त्या व्यक्तीला डायरेक्ट हा व्हिडिओ पाठवू शकताय किंवा त्या व्यक्तीला डायरेक्ट म्हणू शकताय, की आपलं डीमॅट अकाउंट ओपन करायचं काम आहे आणि आपण एक डीमॅट अकाउंट रेफर केलं, तर रेफरच्या बदल्यात आपल्याला कमिशन भेटतं. म्हणजे जो ॲडव्हर्टाइजचा पैसा आहे, जो ॲडव्हर्टाइजसाठी खर्च होतो, तो आपल्याला भेटतो आणि त्या बदल्यात आपण कंपनीला कस्टमर देतो, त्या बदल्यात कंपनी आपल्याला कमिशन देते. तर आपलं काम काय, डीमॅट अकाउंट ओपन करणं, कंपनीला कस्टमर प्रोव्हाईड करणं. जेवढे आपण कंपनीला कस्टमर देऊ, त्या बदल्यात आपल्याला कमिशन भेटतं. सिंपल प्रोसेस आहे. जसं तुम्ही ग्रुपला ॲड झालात, तुम्हाला एक व्हिडिओ आणि लिंक भेटेल. समजा आता तुम्ही एम स्टॉकचं डीमॅट अकाउंट ओपन करताय, तर तुम्हाला एक व्हिडिओ आणि लिंक भेटेल. तुम्ही व्हिडिओ आणि नुसार लिंक भरली, की तुमचं एक थँक यू तुमच्या नावाचा एक मेसेज येईल. तुम्हाला काय करायचं, तुमचा मोबाईल नंबर आणि मेसेज
ज्या व्यक्तीने तुम्हाला जॉइन केलं त्यांना पाठवायचं आहे. कंपनी थ्रू डेली रात्री शीट येते. ती शीटमध्ये चेक करायचंय. जर तुमचं नाव त्या शीटमध्ये दिसलं किंवा ती प्रोसेस तुझ्या शीटमध्ये दिसली, तर तुम्हाला दुसऱ्या दिवशी त्याच्यावर ₹5 ₹2 एक ट्रान्झॅक्शन करायचंय. जसं तुम्ही ₹2 ₹5 एक ट्रान्झॅक्शन करताल, तुमचं ते आयडी ॲक्टिव्ह होईल आणि हीच जर प्रोसेस तुम्ही दुसऱ्या व्यक्तीकडून करून घेतली, तर एका अकाउंट मागे तुम्हाला M-Stockमध्ये ₹300 इन्कम भेटेल. असे तुम्ही किती पण रेफर करू शकताय. आता उदाहरणार्थ तुम्ही तुमच्या अक्षय नावाच्या व्यक्तीला जॉइनिंग केलं, तर तुम्हाला एका अकाउंट मागे ₹300 भेटतील. असे तुम्ही स्वतः किती पण अकाउंट ओपन करू शकताय. आणि अक्षयनी समजा खाली सुरेशला जॉइन केलं, तर अक्षयला ₹300 भेटतील. अ, अक्षय किती पण रेफर करू शकतो. म्हणजे डायरेक्ट इन्कम भेटतंय. स्वतः जेवढे अकाउंट ओपन करताय तेवढं तुम्हाला इन्कम तुम्ही कमवू शकताय. नेक्स्ट रिक्वायरमेंट काय आहे? ह्याला कंडिशन आहे की 18 वर्ष कंप्लीट पाहिजे. एक नॅशनल बँकमध्ये बँक अकाउंट पाहिजे आणि त्याच बँकेचं फोनपे किंवा Google पे पाहिजे. आणि आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक पाहिजे. ह्या सगळ्या डॉक्युमेंट वगैरे असतात, तर तुम्ही डीमॅट अकाउंट ओपन करू शकताय आणि रेफर करून इथून एक चांगलं इन्कम कमवू शकताय. बाकी थँक यू ऑल ऑफ यू. काही अडचण असली तर तुम्ही माझ्याशी पण कॉन्टॅक्ट करू शकता.